आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। हे आहे जालना जिल्ह्यातील अंबड तालुका येथे असलेल्या मच्छोदरी देवीचं मंदिर। महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती अशा तीनही देवींचं एकत्रित दर्शन इथे होतं। मंदिराला जाण्यासाठी भव्य 2 प्रवेशद्वार आहेत आणि निसर्गरम्य परिसरासह विस्तीर्ण असा भव्य दिव्य परिसर आहे। या ज्या 3 मासळी दिसतात ना, त्यांच्या आकाराप्रमाणे डोंगराचा आकार आहे आणि जिथे माशाचा डोळा आहे तिथे देवीचं भव्य दिव्य मंदिर आहे। डोंगराच्या कपारीत देवीचं मंदिर आहे। कदाचित त्यामुळेच देवीचं नाव मच्छोदरी पडलेलं असावं असं सांगितलं जातं। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। संस्थानचे व्यवस्थापक आहेत कैलास शिंदे यांच्याकडून। श्री मच्छोदरी देवी संस्थान अंबड हे जागृत देवस्थान आहे। महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी आणि हे कमीत कमी हे डोंगर एक 2.5 किलोमीटर डोंगर आहे आणि त्या डोंगराच्या गाभाऱ्यात देवीचं गाभारा आहे आणि डोंगर मत्स्य आकाराचा असल्यामुळं त्याला मच्छोदरी असे नाव पडलेले आहे। तर एक डिजिटल लाईटिंग व्यवस्था उभा केलेली आहे आणि ती डिजिटल लाईटिंग व्यवस्था अशी आहे की ते माणूस जो आहे करणारा माणूस राजेंद्र गोलवाल हा त्याच्या स्वतः घरी बसून तो चालू बंद करू शकतो, अशी त्यांनी ते नवीन तंत्र वापरलेलं आहे। येतात त्याच्यात काही वृद्ध असतात, काही तरुण असतात, तर त्या वृद्धांसाठी की एवढा मोठा गड चढून जायचं ते त्यांना शक्य होत नाही, त्यासाठी काय व्यवस्था केली? म्हणजे महाराष्ट्र म्हणजे जालना नियोजन समितीकडून 2013ला जे वयोवृद्ध आहे, अपंग आहे अशा भक्तांसाठी नियोजन समितीकडून 2013ला 45 लाख रुपये खर्च करून त्यांनी लिफ्टची व्यवस्था केलेली आहे आणि ते संस्थान दरवर्षी त्याची व्यवस्थित तपासणी करून ते भाविक भक्तांना त्याची सेवा उपलब्ध करत आहे। मध्यंतरी काही निधी पण आला होता की देवीला म्हणजे गडाला जर प्रदक्षिणा घालायची असेल तर ती भाविकांची इच्छा पूर्ण व्हावी अशी ती पद्धत होती आणि कारण ही देवी भाविकांच्या तपाला किंवा त्यांनी केलेल्या नवसाला पावणारी देवी म्हणून आहे आणि खूप भाविकांची इच्छा असते की गडाला आपल्याला प्रदक्षिणा करायची, त्यासाठी काय? आता तसं बघितलं तर की म्हणजे पौष महिन्यामध्ये जो डोंगराला प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे, पण मधल्या काळामध्ये म्हणजे रस्ता नव्हता, पण महाराष्ट्र शासनाने पर्यटनातून एक 3.5 लाख कोटी हे त्यांनी पथमार्गाचं काम केलेलं आहे। त्यामुळे आता भाविक भक्तांना तो पथमार्ग उपलब्ध होत आहे। यावर्षी किती भाविक येतील असं, कारण नियोजन तुम्हाला त्या पद्धतीनं करावं लागतं दरवर्षी की किती भाविक येतील, त्यांचं नियोजन कसं असणार आहे, पार्किंग कशी असणार आहे, त्यांचं VIP दर्शन कसं असणार आहे, काय वाटतं यावर्षी? यावर्षीचा अंदाज असा आहे की आता म्हणजे ह्या वर्षी पाऊस चांगला पडलेला आहे, म्हणजे थोडी आता मध्ये जरा पाऊस जास्त पडल्यामुळं थोडी लोकांची नाराजी आहे, म्हणजे काही पिकं त्यांच्या पाण्यामध्ये गेलेले, त्यांचं आर्थिक मंदी थोडी जाणवते। पण जे पूर्वीचे जसं सोयाबीन आहे, मूग आहे, हे पिकं पोळ्याच्या पहिले निघून गेल्यामुळं त्यांच्याकडं थोडं आर्थिक सुबत्ता आहे आणि तसं बघितलं तर ते भाविक भक्त असं काही बघत नाही आहे, माझ्याकडं असं काही नाही आहे की बाबा मी कसं जाऊ, पण देवीच्या आशीर्वादाने आणि परिसरातल्या त्यांच्या मेहनतीने त्यांच्या पद्धतीने त्यांच्याकडं इथपर्यंत येण्याचा पैसा असतो। हे सुशोभीकरण झालं, भाविकांची व्यवस्था झाली, पण ज्या देवीसाठी भाविक येतात, जिच्या दर्शनासाठी सुचलेले असतात, ज्याच्या दर्शनासाठी हजारो किलोमीटर येतात, ह्या देवीचे कार्यक्रम काय आहेत, नेमके कसे असणार आहेत? यामध्ये म्हणजे विशेष करून म्हणजे इथं घटी बसाची प्रथा आहे। दरवर्षीप्रमाणे एक 3,500 महिला पुरुष इथं एक 9 दिवस घटी बसतात। त्या घटी बसण्यासाठी संस्थांनी त्यांच्यासाठी मंगल कार्याची व्यवस्था केलेली आणि ही विधी म्हणजे एक संस्थांची नवरात्राची धार्मिक विधी म्हणजे एक 22 तारखेला घटस्थापना असते। संस्थान अध्यक्ष हे घटस्थापना करतात आणि अशा पद्धतीने नवरात्राची सुरुवात होते। 9 दिवस 9 पंक्ती चालतात। एक काहीतरी मुलं टाकण्याची एक प्रथा इथं
आहे असं समजते आणि खूप दूरवरून नवस केलेले लोक फेडण्यासाठी आहेत. काय प्रथा आहे ती? हे प्रथा अशी आहे की इथं अमरीश राजा होते. हां. तर ते अमरीश राजा त्यांना पुत्र प्राप्त होत नव्हता, पण त्यांनी ते एक तपस्या केली आणि देवी प्राप्त झाली त्यांना की बाबा तुला पुत्र प्राप्त होईल आणि पण तू त्याचा चेहरा बघणार नाही आहे. बरं. पण त्या पुत्राला त्यांनी इथं डोंगर आहे, डोंगरापाशी त्यांना ते एका झाडीमध्ये टाकलं. पण ते मोहोळ असतं, मोहोळाच्या मधापासून ते मुलगा जगला आणि तेव्हापासून इथं मुलं टाकायची प्रथा आहे. 4थी 5वी 6वी 7वी 8वी आणि पौर्णिमा या लगत इथं एक 3-4 हजार नवसाचे मुलं इथं नवस टाकला जातो. पूर्वी हा नवस 25 फुटांन होता, बर, पण तो आता थोडा कायद्याच्या 25 फूट उंचीवरून होता, पण थोड्या कायद्याच्या कचाट्यात असल्यामुळं तो आता एक 5 फुटाहून तो नवसाची परंपरा आहे. उंचीचा नाहीये, तो भाविकांच्या विश्वासाचा आणि देवीला पावण्याचा आहे. तर ती परंपरा आजही चालू आहे. तसेच काही नवस असे असतात की मला म्हणजे काही मुलगा झाला, माझं एखादं शुभ कार्य झालं की ते नवस करतात की मी प्रत्येक पायरीला एक नारळ फोडन. 65 पायऱ्या आहे आणि 65 नारळ फोडण्याची प्रथा इथं आहे. नवरात्रामध्ये कमीत कमी एक 2 ते 2.5 लाख नारळ फोडले जातात. नवसाचे हे फक्त नवसाचे झालेले आणि मुलं टाकताना नवसाचे 2 नारळ घेतो आपण आणि 50 रुपये पावती. तर इथं औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITI आहे, त्यांचे एक 25 वर्षापासून परंपरा आहे. म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत ते 9 दिवस इथं सेवा देतात. त्यांचे 75 स्वयंसेवक असतात आणि एक 10 टीचिंग लोक असतात. ते इथं कंटिन्यू 9 दिवस सेवा देतात. इव्हन म्हणजे ते संस्थांची ते 80% यात्रा ते हँडल करतात असं आहे. म्हणजे आणि तुमचं 80% म्हणलं सगळ्यांचं पोलीस प्रशासन असेल तुमचा, या विद्यार्थ्यांच्या जीवावर 80% भार कमी होत. हे होते शिंदे साहेब, ज्यांनी पूर्ण 9 दिवसाचा कार्यक्रम, देवीची परंपरा, देवीचे उत्साह हे सर्व काही सांगितलेलं आहे. निश्चितच यावर्षी आपण वेळात वेळ काढून देवी दर्शनाला यावं अशी मी आपणास विनंती करतो. शिंदे सर, तुम्ही आमच्या भाविकांना ही सर्व माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.